कैलासवासी माधवराव काका पाटील यांची 99वी जयंती विविध ठिकाणी साजरी. मुरुम तारीख 6. ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू मुला मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने शैक्षणिक संकुल उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी माधवराव काका पाटील यांची 99वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी रविवारी तारीख 6 रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कैलासवासी माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजप नेते बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबनराव बनसोडे, रशीद शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कैलासवासी माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भाजप नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट व्ही.एस. आळंगे, कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट संजय बिराजदार, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसने, श्रीकांत बेंडकाळे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, तात्यासाहेब शिंदे, उल्हास गुरगुरे, राजशेखर कोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील कैलासवासी माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुम, कोथळी भुसणी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल व नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.